श्रीपाद म्हणतात, कलियुगातील ध्रुवच ख्रिस्त प्रभू रूपाने जन्मला. तो देवालाच आपला पिता मानत असे. ज्या भावनेने तुम्ही मला भजाल त्या भावनेनेच मी तुम्हाला भेटेन. मरिया नावाच्या पवित्र आत्म्याला श्री वासवी कन्यकांबांनी आपली शक्ती दिली. मरिया जेव्हा कन्या होती त्यावेळी ध्रुवाने येशूच्या रूपात जन्म घेतला. येशूचा जन्म माता पिता यांच्या संयोगाने झालेला नाही. येशू वारंवार श्रीमन नारायणच माझा पिता आहे असे म्हणत असे. सिद्ध वैश्य मुनींनो, माझी सहोदरी वासवांबिका तिचे समोर तुम्ही वेदगान करा. तुमच्या पवित्र वेद घोषणेने येत्या शताब्दीत होणाऱ्या दुष्कर्मांचे फल निवारण होईल. श्री नागेश्वरालाही वेदघोष अतिप्रिय आहेत. हा श्वेत पुढच्या जन्मी हिमालय प्रांतात वेद पंडित कुटुंबात जन्माला येणार आहे. योगी होऊन शंबल गावी परतणार आहे. पवित्र वेद घोषाने कलुषपुरीत वायुमंडलातील दुष्ट शक्ती हाकलून काढाव्या लागतात. हे सर्व संभाषण त्या अग्निकुंडासमोरच चालू होते. इतक्यात वैश्य मुनींचे वेदघोष समाप्त झाले आणि श्री वासवी कन्यकांबिका, श्री नागेश्वर, विरूपाक्ष, कुसुमश्रेष्ठी दाम्पत्य, सिद्ध वैश्यमुनी इत्यादी हे सर्व त्या अग्निकुंडात प्रवेश करून अंतर्धान पावले. श्रीपादांनी जॉनला आशीर्वाद दिला. तेव्हा जॉन म्हणाला, श्री चरणांचे चरित्र ग्रंथ असलेले बरे. तेव्हा श्रीपाद म्हणाले, येत्या शतकात जॉनच्या इच्छेप्रमाणे जर्मन भाषेत श्रीपाद श्री वल्लभांचे चरित्र अनुवादित होईल. त्यानंतर जॉनला निरोप दिला आणि मला श्री पळणी स्वामींना परत स्थूल देहात प्रवेश करण्यास त्यांनी आज्ञा दिली. श्रीपाद स्वतः प्रयाग संगमात स्नान करावयास निघाले आणि ते अदृश्य झाले. श्री पळणी स्वामी शंकर व माधवांना हे ध्यानातील अनुभव सांगून पुढे म्हणाले, आज 25 मे 1336 शुक्रवार हा अति पवित्र दिवस आहे. शंकरा, आता तुझे ध्यानातील अनुभव आम्हाला सांग, असा आदेश त्यांनी शंकराला दिला.